जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना रविवारी 429 जण कोरोनामुक्त झाले, तर नव्याने 126 रुग्ण आढळून आले. तर आज 8 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये तासगाव तालुक्यातील 3 रुग्ण, मिरज शहर, पलूस, जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 27 रुग्ण आढळले, तर आटपाडी तालुक्यात 19 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 9 रुग्ण, खानापूर तालुक्यात 8 रुग्ण, पलूस तालुक्यात 14 रुग्ण, तासगाव तालुक्यात 15 रुग्ण, जत तालुक्यात 6 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 4 रुग्ण, मिरज तालुक्यात 9 आणि वाळवा तालुक्यात 15 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 42,858 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 1,576 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 38,545 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,737 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 1,896 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. महापालिकेत एक हाती सत्ता आहे, स्थायी समितीमध्ये बहुमत आहे. असं असताना स्थायी सभापती पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का? भाजपच्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशा रोखठोक शब्दात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या पदाधिकारी नगरसेवकांचा समाचार घेतलाय. महापालिकेच्या स्थायी समितीसह 7 समित्यांच्या सभापतींची नुकतीच निवड झाली. यामध्ये सत्ताधारी भाजपाला 6 सभापती पदे मिळाली. मात्र या निवडीत सर्वात लक्षवेधी ठरली ती स्थायी समिती सभापती निवडणूक. स्थायी समितीमध्ये भाजपाचे 9 सदस्य आहेत, तर विरोधी काँग्रेस आघाडीचे 7 सदस्य आहेत. मात्र काही नाराज सदस्यांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाला आपलाच सभापती होईल याबद्दल धाकधूक होती. सतत फोनाफोनी सुरू होती. याबद्दल आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सदस्यांसमोर नाराजी व्यक्त केली. नूतन सभापतींचा सत्कार केल्यानंतर बोलताना ते म्हणाले, महापालिकेत आपले 43 सदस्य आहेत, स्थायी समितीमध्येही आपले 9 सदस्य आहेत. मग सभापती पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का? बहुमत आपले असताना सदस्याला सहलीला का पाठवावं लागतं, हे माझ्या मनात शल्य आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात आमची सत्ता असताना आम्हाला कधीच धाकधूक वाटली नाही, पण महापालिकेत का वाटते याचा विचार करण्याची गरज आहे. कुणी कितीही अडचण केली असली तरी सभापती आमचाच झाला असता. 40 वर्ष आम्ही राज्यात काही गोट्या खेळल्यात का, असा सवाल करत महापौर आणि स्थायी सभापती आम्ही निवडू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. द्राक्षबागेत 8 दिवस झालं गुडघ्या एवढं पाणी आहे, झाडाची मुळी चालू नाही, माल आलाय, पण आता 2 दिवसांनी अजून पाऊस आहे असं सांगतायत. त्यात बाग राहणार नाही, त्यामुळे शेती कशी करायची तुम्हीच सांगा, असं म्हणत चिंचणीच्या विजय जाधव या शेतकऱ्याने आपल्या व्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या समोर मांडल्यात. रविवारी दुपारी शेट्टी तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडीचे महेश जगताप, तालुका अध्यक्ष ज्योतिराम जाधव, राष्ट्रवादी युवकचे दत्ता हवळे आणि शेतकरी उपस्थित होते. चिंचणी येथील द्राक्ष बागायतदार विजय जाधव यांच्या द्राक्ष बागेला राजू शेट्टी यांनी भेट देत नुकसानीची माहिती घेतली आहे. पावसामुळे बागेत पाणी साचून राहिले, त्याचा परिणाम घडांवर झालाय. घड जिरलेत, गोळी घड पडलेत आहे ती वाचवत असताना परत अवकाळीची शक्यता वर्तवली आहे. इंजिन लावून 2 दिवस झालं शेतातलं पाणी काढतोय, औषध माराय चिखलात ट्रॅक्टर चालना, 2 वाजलं अजून पोटाला अन्न नाही, कशी करायची शेती असा सवाल त्यांनी केलाय. शेट्टी यांनी यावेळी बागेतील नुकसानीची माहिती घेतली. कौलगी येथे एका शेतकऱ्याच्या 1-1.5 एकर क्षेत्रावर हायब्रिड आहे. गेले 4-5 दिवस झालं त्यांच्या शेतात पाणी आहे. काढणीला आलेला हायब्रिड काढता येत नाही, परिणामी पावसाने तो काळा पडतोय. माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि नुकसान जाणून घेतलंय. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या सहकार्याच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमात भावूक होताना दिसलेत. आपल्या जवळच्या लोकांच्या अकाली निधनामुळे जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना गहवरून आलंय. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचं नुकतंच निधन झाले. त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडलाय. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असताना अचानक पालकमंत्री पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी पालकमंत्री पाटील हे स्तब्ध झाले. जयंत पाटील म्हणाले की लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. त्या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलोय. मात्र तीच लोक आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख होतंय. कोरोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहेत. भारतात सुद्धा अनेकांचं निधन झालंय. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे.वाय. पाटील, राजाराम बापू दूध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक या कालखंडात गमावलेत.
महाराष्ट्रात राजकारणात लोकांमध्ये वावरणारा नेता म्हणून जयंतरावांची ओळख आहे. आपल्या जवळच्या माणसांची अशा रीतीने जाण्यामुळे जयंतरावांना मोठं दुःख झालंय. केंद्र सरकार राज्याला सापत्न भावाची वागणूक देत असून बिहारमध्ये आलेल्या पुराचे पंचनामे करण्यासाठी तिथे तात्काळ एनडीआरएफचे पथक जाते. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकार उदासीन असून केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती घोषित करून 35,000 कोटी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून विना पंचनामा हेक्टरी 25,000 रुपये द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढू असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. मुख्यमंत्री नसताना गेल्या वर्षी पावसाने शेतीचं नुकसान झालं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांकडे पंचनामे न करता थेट 25,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी केली होती. त्याची आठवण राजू शेट्टी यांनी करून दिली आहे. ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी सांगलीत आले असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यावर ओढवलेले परतीच्या पावसाचं संकट हे केवळ राज्याचे अथवा देशाचे नसून ते जागतिक हवामानामुळे आलेलं संकट आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या जागतिक वलयाचा वापर करून शेतकऱ्यांना जागतिक मदत मिळवून द्यावी असंही त्यांनी सूचित केलंय. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या निविदेत काही त्रुटी आहेत, त्यामुळे तो रद्द करण्याचा ठराव आम्ही केला होता. आम्ही ही बाब आयुक्तांना सांगितली होती, तरीही त्यांनी तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. शासनाने तो ठराव विखंडित केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलाय. दरम्यान राज्यात झालेल्या शेती नुकसानीसाठी राज्य शासनाने त्वरित मदत द्यावी, मात्र दरवेळीप्रमाणे केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही असा टोलाही चंद्रकांत दादांनी लगावलाय. भाजपाच्या महापालिकेतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकार बैठकीत चंद्रकांत दादा पाटील बोलत होते. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील रस्ते, गटारी, घनकचरा प्रकल्प यासाठी एकत्रित योजना करण्याची आवश्यकता आहे. घनकचरा प्रकल्पाच्या निविदेत त्रुटी असल्याने त्या दूर करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी अशी आमची सूचना होती. आम्ही त्याबाबत आयुक्तांना सांगितले होते, तरीही त्यांनी ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवलाय. ठराव विखंडित केल्यास आयुक्तांचेच हसे होईल. शासनाने ठराव विखंडित केल्यास आमच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, दीपक शिंदे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात थैमान घातलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यावर विधान परिषदेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. शरद पवार यांना या वयात शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं हे सरकारचं अपयशच असल्याची टीका त्यांनी सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे. सांगलीतील आयोजित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पडळकर हे बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे पवार कुटुंबियांवर टीका करत आहेत. आता पावसाच्या नुकसानीनंतर पडळकरांनी पवारांच्या दौऱ्यावरून थेट सरकारवरच टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागतं हेच या महाविकास आघाडी सरकारचं अपयश आहे. शरद पवार यांनी या नेत्यांना सरकारमध्ये बसवलेलं आहे, मात्र हे सर्व कारभारी सरळ अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागते. शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झाले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सांगली सॅलरी ऑनर सोसायटीची 108वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या सभेत सर्व सभासदांनी विषयांना एका मताने मंजुरी दिली आहे. 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांची नोकरी झाली आहे त्यांना सुद्धा आता सॅलरीची निवडणूक लढवण्यात येणार असल्याचा निर्णय या सभेत घेण्यात आलाय. सांगलीतील सॅलरी ऑनर सोसायटीची सर्वसाधारण सभा दरवर्षी संपन्न होत असते. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संपन्न होणारी ही सभा यंदा कोरोनामुळे ऑनलाईन घेण्यात आली आहे. सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी ही सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या सभेत सर्व विषयांना 98% सभासदांनी मंजुरी दिली आहे. संस्थेच्या सभासदांना 10% लाभांश वाटप तसेच ज्यांची नोकरी ही 5 वर्षापेक्षा कमी झालेली आहे अशा सभासदांना सुद्धा सॅलरीची निवडणूक लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय या सभेत घेण्यात आलाय. त्याचबरोबर सर्व उपविधी मंजूर करण्यात आलेत. या सभेसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात सभासद सहभागी झाले होते. प्रत्येक वर्षी नियमित गोंधळात होणारी सभा आज शांततेत संपन्न झाल्याने गोंधळाची परंपरा खंडित झाली आहे. यावेळी जे.के. महाडिक, डी.जी. मुलानी, पी.एन. काळे, गणेश धुमाळ, शरद पाटील, लालासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.
सांगलीच्या खरसुंडी येथील प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या श्री सिद्धनाथ मंदिरात भाविकांनी मंदिर उघडण्यासाठी आक्रोश करीत सरकारला विनवणी केली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या भाविकांचे खरसुंडीतील सिद्धनाथ मंदिर हे श्रद्धास्थान आहे. खरसुंडीच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. सध्या कोरोनाच्या या महामारीत सरकारने सर्व मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऐन नवरात्रीच्या काळात दर्शनासाठी परगावाहून आलेल्या भाविकांची मोठी निराशा झाली आहे. मंदिराच्या दरवाजापर्यंत येऊन परतण्याची वेळ आल्याने भाविकांनी आक्रोश केला. तसेच मंदिर उघडण्याची मागणी सरकारला केली आहे. शासनाच्या निर्बंधांमुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंदच राहणार असल्याचं खरसुंडी येथील सिद्धनाथ ट्रस्टकडून सांगण्यात आलंय. नवरात्रीसाठी भाविक आपल्या कुलदैवत आणि प्रसिद्ध मंदिरात जात आहेत. मात्र मंदिर बंद असल्याने त्यांची निराशा होत असल्याने सरकारने तातडीने मंदिरे उघडण्याची मागणी भाविकांनी केली आहे.